नमस्कार. कसे आहात मित्रांनो? आनंदी, उत्साही, एनर्जेटिक. यस. दिवसभर काम करून पण आपण आनंदी आहेत, उत्साही आहेत. यापेक्षा आणखी वेगळं काय पाहिजे आपल्याला? तर मित्रांनो, असाच उत्साह कायम राहावा आणि असे एनर्जी आपल्याला राहावी, हीच आपली सर्वांची अपेक्षा असते. कारण एनर्जी हा कशामुळं राहते आपल्याला? कारण आपल्या आवडीचं काम, आपल्याला जे काम आवडतं आपण ते काम करतो. म्हणून आपल्याला ही एनर्जी, उत्साह कायम राहतो. जर आपला उत्साह नसेल किंवा ते काम आपल्याला आवडत नसेल, तर ते आपल्याला तो उत्साह राहणार नाही, ती एनर्जी राहणार नाही. काम बोरिंग होईल. त्यामुळे आपण छोट्याशा कामामध्ये आपण थकून जातो आणि हा थकवा आपल्याला आला नाही, म्हणजेच ते काम आपण उत्साहाने करत आहे, आनंदाने करत आहे आणि आपल्या आवडीचं काम करत आहे. तर असंच आपण आपलं काम करत राहायला पाहिजे, की जेणेकरून त्यामुळे आपल्याला खूप सुधारणा करून खूप पुढे जाता येईल. तर मित्रांनो, तुम्ही सर्व चांगलं काम करत आहात, असं चांगलं काम करत राहा. ते काम करण्यासाठी प्रेरणा, मोटिवेशन हे आपल्याला मित्रांनो स्वतःकडूनच घ्यावं लागते. बाहेरून फक्त जे मोटिवेट करतात ते आपल्याकडे थोड्या वेळसाठी तो आपल्याकडे राहतो उत्साह, पण जो तुमच्यासोबत सदैव असतो ते तुम्ही स्वतः सदैव तुमच्यासोबत असता. आणि स्वतःला जेव्हा आपण मोटिवेट करतो, मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार जेव्हा आपण करतो, तेव्हा आपल्याला कोणाची एवढी फारशी गरज भासत नाही. आणि कधी पण आपल्याला कुठं आपल्याला कमजोर पडत असलो, आपला कॉन्फिडन्स लूज झाला असला, तर ते आपण स्वतःला आपण मोटिवेट करायचं, स्वतःच काम करायचं, उठायचं, पडायचं, परत धावायचं, परत पडायचं, उठायचं, धावायचं. आणि ह्या लर्निंगमधूनच जो आपला कॉन्फिडन्स वाढतो, त्या कॉन्फिडन्सला आपल्याला कोणी मात देऊ शकत नाही. तर मित्रांनो, हार जीत, जय पराजय, नफा नुकसान हे चालूच राहणार आहे. तर त्याला आपण भीक नाही घालायची. आपण आपलं काम करत राहायचं आणि पुढं जात राहायचं. आणि जिथून आपलं नुकसान झालं, तोटा झाला, समजायचं की ते आपल्याला लर्निंग होतं. लर्निंगचे आपल्याला काही ना काही तर किंमत द्यावीच लागेल ना मित्रांनो. तर ती किंमत आपण दिलेली आहे. आणि जे पण नुकसान झालेलं असेल त्याचा कितीतरी मल्टिपल फोल्डमध्ये आपल्याला मिळणार याची तुम्ही अपेक्षा नाही करू शकत. आणि ते आपल्याला मिळतंच याची हमखास गॅरंटी आहे. तर आपल्याला आपली कन्सिस्टन्सी, चिकाटी आपल्याला सोडायची नाही आहे. आणि बिझनेससाठी काय लागतं तर एक चिकाटी लागते, कन्सिस्टन्सी लागते आणि ते तुम्ही करतच आहात. त्यामुळं हे असंच कंटिन्यू चालू राहू द्या. आपल्याला यश मिळणारच. कधी घाबरायचं नाही, प्रयत्न सोडायचे नाहीत आणि स्वतःला स्वयंप्रेरित ठेवायचं. स्वतःला प्रेरणा द्यायची. स्वतःच म्हणायचं. कधी जेव्हा आपल्याला वाटत असेल की नाही मी कमी पडतो, तर आपण पिक्चर बघितलेला आहे 3 इडियट, ऑल इज वेल, ऑल इज वेल, ऑल इज वेल. कोणी म्हणत नाही तर स्वतःच आपल्याला म्हणायचं ऑल इज वेल, ऑल इज वेल, ऑल इज वेल. सर्व ठीक आहे, मी आहे ना, कधी प्रॉब्लेम मी आहे ना. तर असं जर म्हटलं तर आपल्याला काम खूप सोपं जाईल आणि चांगल्या प्रकारे आपण करू शकतो. चला मित्रांनो, कामाला लागूया. परत उद्याचे प्लॅन करूया, नवीन उत्साहाने काम करूया परत. तर असंच आपल्याला सर्व मिळून सोबत पुढे जायचं आहे आणि खूप काम आपल्याला करायचं आहे मित्रांनो. चला तर पुन्हा एकदा नंतर भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत. आणि मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर यातूनच तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळणार. पॉझिटिव्ह, आपण फक्त हे पॉझिटिव्ह गोष्टींसाठी चॅनल आहे. पॉझिटिव्ह विचार करायचा, निगेटिव्ह डोक्यात यूज द्यायचा नाही. कारण निगेटिव्ह विचाराने कोणाचं काही भलं कधी झालेलं नाही आणि होणार नाही. म्हणून आपल्या डोक्यात जे पण विचार करणार आपण पॉझिटिव्ह विचार करणार. त्यामुळे मित्रांनो, चला नेहमी पॉझिटिव्ह विचार करूया आणि कामाला लागूया. धन्यवाद.